हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा माझी सकाळची सुरुवात झालेली आहे भाजी तोडण्यापासून. तर इथे म्हटलं आधी मी भाजी तोडून ठेवते ही लाल माठाची आणि मग माझी बाकीची कामं आवरते. तर आता इथे रोजचं डेली रुटीन चालू आहे माझं, झाडझूड करणं आणि पोछा वगैरे करणं. हे सगळे कामं आटपल्यानंतर मग मी माझा स्वयंपाक अँड ऑल सगळं करणार आहे. आणि आज मला बाहेर पण जायचं आहे माझ्या मुलींच्या ब्रेससाठी. आणि अजून एक दोन कामं आहेत, पण माहीत नाही आज ते मी करू शकेल की नाही. पण ब्रेसचं काम इतकं जरुरी आहे, काही विचारू नका. खूप दिवस झाले, 10-15 दिवस झाले माझ्या मुलींचे ब्रेस खराब झालेले आहेत. ऋतुजाची तब्येत एवढी खराब होती ना, तर त्याच्यामुळे मी काही जाऊ शकत नव्हती. तर इथे बघा माझी भाजी बनवून झालेली आहे, लाल माठाची भाजी. मुलीला खायला घाल तुम्ही म्हणत होते ना, तर म्हणून मी ही लाल माठाची भाजी आज बनवलेली आहे. कशी बनली भाजी? मस्त बनले, छान एकदम. या फ्रेंड्स सगळे जेवण्यासाठी ना, काय नाही होऊन जाईल. जेवता इंजेक्शन घेतलं ना, अजून सेकंड इंजेक्शनमध्ये होऊन जाईल. हां जेव. तो ब्रेस कुठे आहे? हा एक आहे. हां हां, ह्याला काय करायचं आहे? हा ऋतुजाचा ह्याचे वेलक्रो. हा ऋतुजाचा आहे. हा ह्याला काय करायचं आहे? दुसरा कुठे फक्त वेलक्रो ठीक करण्याचे ते त्या रूममध्ये. काय करायचं आहे? पूर्ण हे तिथं वाढवायचं आहे का? याचं वाढवायचं आहे, ते तिथे लावून घ्यायचे. वाढवायचं आहे का साईज? असं ना, हा इथे इकडे करायचं का? हो. चला एकटा ऋतुजा ये, चल झोप. हे घे, पूर्ण बसलं नाही ते त्यात व्यवस्थित. ऋतू झोपा, लेटून राहा सध्या. अजून 1-2 दिवस मग तू पूर्ण म्हणजे खेळ वगैरे शकते है ना. ठीक आहे, ड्रॉइंग अभ्यास सगळं करू शकते. येतो. हां मी लवकरच येतो. मोबाईल आहे तुझ्याकडे? कुठं ठेवला मोबाईल? कोमलीला मोबाईल दे आणि गेम वगैरे खेळ. मी तुला आधामधात फोन करतो. ओके चल बाय. ये चल. तर आता मी इथे निघालेली आहे बघा ब्रेस ठीक करण्यासाठी. तर नेहमीच बघा कोणत्या ना कोणत्या कामासाठी मला सिटीमध्ये यावं लागतं. इतकं दूर आहे ना, इतकं दूर मला यावं लागतंय. मी त्या दिवशी फोन केला होता, बिझी आहे म्हणे. तर किती झोपून तर राहणार आहे मुलं, अभ्यास आहे. तर बघा आता मी इथे त्यांनी बोलवलं, सोमवारी बोलवलं होतं मला, तरी पण मी मंगळवारी गेली बघा. आणि त्यांनी मला संध्याकाळी यायला सांगितलं होतं, तरी मी संध्याकाळी गेलेली आहे, म्हणजे 7-7:30ला गेलेली आहे. तरी पण ना हे लोक मला ना म्हणजे एक टाळटाळ करत होते. म्हणजे ह्याला वेळ लागतो ना, जवळपास 1-1.5 तास लागतो ह्या कामाला. तर की नाही हे मला टाळटाळच करत होते की आता नाही करत, तुम्ही नंतर या असं वगैरे. मी त्यांना म्हटलं, आधी कशी मी रिक्वेस्ट करायची त्यांना, माझी मजबुरी आहे कारण ह्याच्याशिवाय मुलं बसू नाही शकत, म्हणून मी खूप त्यांना हे करायची आणि चांगल्याने बोलायचे. पण माहीत नाही आता यांना काय, यांचा मूड हे होते, लोकांचा मूड असं चेंज होत राहते. तर शेवटी की नाही कसं तरी करून घेतलं बघा आता मी ह्यांच्याकडून, कारण मला पर्यायच नाही आहे. तर इथे नागपूरचे जर कुणी असतील ना, तुम्हाला माहीत असेल, म्हणजे कुठे स्वस्तात मला हे जर काम माझं वेलक्रो वगैरे लावून करून देणार असेल ना, तर प्लीज प्लीज मला सांगा. कारण हे ना माझ्याकडून खूप जास्त पैसे घेतात, 250 ते 300 रुपये घेतात हे. आणि जर कुठे मला कमीमध्ये मिळालं तर मला नक्की सांगा. कारण ह्यांचा जो मालक आहे ना, तो म्हणत आहे नवीन वर्षामध्ये अजून जास्त रेट वाढणार आहेत. थोडेसेच घेऊन घे कोमल. हां बस झालं, चांगले चांगलेच घे, बस झालं. हां हो, फोनपे करून दे ना त्यांना. ऋतुजा, ओए ऋतुजा मैडम क्या कर रही हो, सो गई हो क्या?
झोपली? आम्ही आलेलो पण माहीत नाही पडलं का तुला? झोपली का? तो कधी आले? आताच आली जस्ट. आता? हां. कसं आहे, बरं आहे ना? हो. तब्येत ठीक आहे? जरा. पाय कसं शेक होत आहे का काय होत आहे? हो होतं ते म्हणत होतं. थोडंसं. थोडंसं कमी आले ना? हो एकदम नाही होईल ना. हो, आता एकदम तर नाही होत म्हणा. चला ठीक आहे मग. झोप, मी म्हणजे आराम कर. ठीक आहे, जेवायला उठवेल मग मी तुला. आता बघा मी ते काय भाजी आणली आहे. हे गोबीचे पानं असतात ना, गोबीचे पानं ते घेऊन आलेली आहे. आणि एक गोबी मिळाली बघा. ही गोबी मला इथे 20 रुपयाची मिळालेली आहे. आणि गोबीचे पानं एवढी भाजीचं घेऊन आली आहे बघा मी. तर आता बघा आली आहे मी घरी. आणि मला ना फार वेळ झाला येण्यासाठी, कारण खूप दूर आहे ना. आणि तोपर्यंत मार्केट सगळं बंद झालेलं होतं, डीमार्ट वगैरे. आणि भाजीचं पण सगळं म्हणजे बंद होते. भाजीवाले जे असतात ना, ते भाजी गोळा करून ठेवायला लागले होते. तेवढ्यामध्ये कशी तरी मला बघा गोबी भेटली आणि गोबीचे पानं एवढंच घेतलं मी. आटा वगैरे सगळा संपला आहे, तर मला म्हणजे घ्यायला वेळच नाही मिळाला. कारण ज्या दुकानात मी गेली होती ना, तिथे इतकी प्रचंड गर्दी असते. आणि तो ब्रेस जो बनवून आम्ही घ्यायला जातो, तो खोलून ते सगळं करावं लागतं परत. त्याला लावणं वगैरे खूप बराच वेळ जातो. त्याच्यामध्ये जवळपास 1.5-2 तास लागतात. म्हणून मी रात्री, त्यांनी मला म्हटलं होतं की दिवसा येऊ नका तुम्ही रात्री या. आणि बऱ्याचदा असं होते की तुम्हाला म्हणजे लेटच जावं लागतं. आणि त्याच्यामुळे कसं होतं आहे की मला परत घरी यायला पण खूप लेट होऊन जाते. ऋतुजाला मी सांगितलेलं होतं जेवण आहे, ते तुला भूक लागली तर खाऊन वगैरे घे. तर ऋतुजा घरात एकटी असली ना, तर इतकं टेन्शन येतं की कुणी आता आहे नाही तिला, तर कुणी आहे नाही तिला पाहण्यासाठी वगैरे. एकटी ती घरात असते तर अर्धं लक्ष माझं घराकडेच असतं. आणि गाडी पण ठीक नाही, गाडीची पूर्ण लाईट नाही आहे ना, तर कशी मी गाडी चालवते ते माझं मला माहीत. आत्ताचं तर झालं. परत काय तर मी बघा आता मी बरेच कामं शोधत आहे. असं नाही की मी हातावर हात धरून बसलेले आहे. मी इकडे कॉल करते, तिकडे कॉल करते जॉबसाठी किंवा माझ्या काही बिझनेससाठी. जॉब तर कसं आहे, मी जेही जॉब बघितले ना, ते 5-6 हजार 7-8 हजार असेच आहे. आणि जे 10-12 हजारवाले ते इथून जवळपास 35-40 किलोमीटर येत आहे. आणि माझी तब्येत तर बिलकुल म्हणजे तुम्हाला माहीतच नाही आहे ना माझ्याबद्दल. त्यामुळे कसेही काही ताई नाही का कशाही बोलत आहेत. तर मला एकच म्हणायचं आहे, मी एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये मी सांगेल. आता तर मला असं वाटते सांगायलाच पाहिजे की मला काय प्रॉब्लेम्स आहेत. जे माझे 2-3 प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला ना एक व्हिडिओ बनवून मी नक्की त्यात सांगेल की मला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. बिझनेससाठी कसं असतं, इन्व्हेस्टमेंट खूप असते. मी जे बिझनेस विचार केलं होतं, जे मी घरी राहून करू शकेल, माझी तब्येत बघत, मुलांचं बघत मी करू शकेल, तर मी बघा वातीचा बिझनेस आणि अगरबत्तीचा अगरबत्तीचा एक बिझनेस मी म्हणजे हे करून ठेवलं होतं. मी तिथे गेली आणि तिथे मला माहीत पडलं की वातीच्या ह्याच्यासाठी मशीन खरेदी करावी लागते आणि अगरबत्तीच्या ह्याच्यासाठी पण मशीनच आहे आणि खूप मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता माझी सध्या काही कंडिशन आहे नाही. आणि मी याच्या आधी पण खूप बिझनेस केलेत. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मी बिझनेस केलेले आहे चांगले. पण त्याच्यामध्ये कसं झालं, मी इन्व्हेस्ट करून बसली, मला भरपूर लॉस झाला. त्याच्यामुळे मी आता तर माझ्याकडे काही आहेच नाही आहे. त्याच्यामुळे आता मला इतकी प्रचंड भीती वाटते. आपल्याकडे आधीच आहे नाही आणि आपण कुठून इन्व्हेस्ट करणार नाही का. आता मुलांची ट्रीटमेंट करू, माझी ट्रीटमेंट करू की बिझनेस करू की काय करू. आता एक होप आहे की काही ना काही आमच्या लाईफमध्ये होईलच. काही ना काही मार्ग मला सापडेल आणि तो मार्ग मला स्वामी आणि कालीमाता जरूर दाखवेल. तर आता मी सगळं देवावर सोडत आहे बघा. तर असंच ना तुमचा सपोर्ट मला राहू द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.